स्वराज्य चषकाचा आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या पहिली सेमीफायनल पन्हाळागड वर्सेस रायगड. संघातील सगळ्या मावळ्यांना, शिलेदारांना, सुभेदारांना खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनल साठी. सगळ्यांना करच्या देखील शुभेच्छा. भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी सगळ्यांनी. राहुल आयरे, पंचांना डॉट बॉलचे निर्णय सांगून द्या, डेड बॉलचे. नागेश करोले, पंचांना विचारा. पंच पंच राहुल मॅच चालू कर लवकर, वेळ नाहीये. आणि या ठिकाणी पहिला सामना सागर आयरे आणि विकी निकम मध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज होताना. खेळीमेळीच्या वातावरणात स्वराज्य चषकाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होत आहे. सिद्धेश भाऊ खरोले यांच्याकडनं पहिला बॉल विकीसाठी. सेमीफायनलला सुरुवात. वाव, बढिया, खूप सुंदर असं स्वागत केलंय सिद्धेश खरोलेचं, आयकॉन प्लेअर पन्हाळागडाचा. एवढं लवकर सांगूनी मुहूर्त बघून आलेला आपला सिद्धेश खरोले आणि मुहूर्तावर हा पहिला षटकार. खूप सुंदर असा षटकार मारलेला आहे विकीने. बघूया आता पुढच्या बॉलला काय होतं. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात मिस झालेला आहे. दोन बॉल 6 रन. तिसरा बॉल मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे या ठिकाणी. एक रन. सिद्धेश खरोले 3 बॉल 7 रन. खूप पहिल्या सेमीफायनलचा आनंद घेताना प्रेक्षक. आणि या ठिकाणी विकेट. सिद्धेश भाऊ खरोले पहिला झटका दिलेला आहे रायगड संघाला. आणि सगळे आनंद साजरा करत असताना योगेश चव्हाणच्या चेहऱ्यावर का दुःख हे कळत नाही. मला वाटतं रायगड संघाची विकेट गेलेली त्याला पटलेली नाहीये. आणि या ठिकाणी रायगड संघाचा सगळ्यात महागडा खेळाडू साई निकम. प्रत्येक संघ त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत होता, पण खुर्ची सोडून पळून गेल्यामुळे त्याला त्याच्या संघात द्यावं लागलं.
आणि वॉर्मअप करून साईनाथ सिद्धेशच्या गोलंदाजीचा सामना करेल. सिद्धेश आपल्या पहिल्या षटकामधील 5वा बॉल आणि खूप सुंदर असा बॉल, सुंदर असा बॉल बीट झालेला आहे साई निकम. वाऱ्याच्या वेगाने आणि जी हवा चालू आहे सध्या त्या हवेचा पूर्णपणे वापर करताना सिद्धेश करोले खूप सुंदर असा मारलेला उत्कृष्ट असा प्रयत्न होता सागर भाऊकडनं संघ मालक, पण कॅच सोडलेली आहे. खूप सुंदर किपरिंग, प्रयत्न छान होता. खेळाडू वृत्ती दाखवताना इथं मी पुढील कॉमेंटेटर अंकुश देवरे यांना विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं आणि कॉमेंट्री करावी. आजच्या स्वराज्य चषकाचं आजचा दुसरा दिवस, नुकत्याच होऊ घातलेल्या स्वराज्य चषकाचा आज दुसरा दिवस, पहिला सामना सेमीफायनलचा रायगड वर्सेस पन्हाळगड. एका षटकाचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी खेळाडूंद्वारा. दोन्ही पंच अतिशय तालमीतले. दुसरं षटक घेऊन येतोय अतिशय अनुभवी खेळाडू शांभाऊ. सामना करणारे तो साईराज, आणि साईराजने अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. आणि बघूयात सीमारेषा पार करतो की नाही चेंडू, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. सुंदर गोलंदाजी आणि तितकी सुंदर फलंदाजी सुद्धा. आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. योगेशला सर्कलच्या आत घेतलेला आहे, कारण त्याच्याकडे गेल्या 1.5 षटकापासून एकही चेंडू गेलेला नव्हता. दुसरा चेंडू शांभाऊचा, आणि पुन्हा एकदा हुलकावणी दिलेली आहे बॅट्समनला. बॅट्समन बीट झालेला आहे. निर्धाव असा हा चेंडू. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सामना पार पडताना आज हवेची दिशा सुद्धा थोडीशी बदललेली आहे. सामना सुरू झाल्यानंतर हवेने थोडासा पलटवार केलेला आहे आणि बॉलर्सवरती नाराजीचा सूर दिसतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात परिवर्तन. धावसंख्या आहे 13. 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. आणि विकी पुन्हा एकदा प्रयत्न होता त्याचा षटकार मारण्याचा, परंतु बीट झालेला आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न विकी द्वारा. फुटबॉल सारखा बॉल त्याला दिसतोय. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत मारलेला आहे आभाळाचं चुंबन घेताना, परंतु बॉलने फिल्डरच्या हातांचं चुंबन घेतलेलं आहे आणि विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. झुंजार असा खेळाडू विकी निकम, याच्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसतंय.
सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये फारशी समाधानकारक कामगिरी करू शकला नाही विकी, नाराज केलं आपल्या संघाला. बर्थडे बॉयने आपल्या संघासाठी एक चांगली अशी गिफ्ट बॅट्समन नाव अक्षय. अक्षय नवीन बॅट्समन या ठिकाणी क्रीस वरती. चामूचा हा चौथा चेंडू, नाही लास्टचा, लास्ट बॉल. हा लास्ट बॉल अक्षयसाठी पुन्हा, परंतु व्हाईट बॉल पडलेला आहे. एक अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्त धाव मिळालेली आहे रायगड संघाला आणि संघाचा स्कोर झालेला आहे 14. 2 गडी बाद, 14 धावसंख्या. त्यामुळे शेवटचा बॉल घेऊन जाताना अक्षयसाठी, आणि अक्षयने अतिशय सुंदर असा फ्लिप शॉट मारलेला आहे सीमारेषेच्या बाहेर हवेतून 6 रनांसाठी. अतिशय सुंदर असा षटकार. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 20 रन झालेले आहेत. 10चा रन रेट ठेवलेला आहे रायगड संघाने आतापर्यंत. 20 रन, 2 ओव्हर 20 रन, 2 गडी बाद. सिद्धेश खरोले क्षेत्ररक्षणाची धुरा अतिशय व्यवस्थितपणे सांभाळताना, आणि पुन्हा एकदा चेंडू आपल्या हातात त्यांनी घेतलेला आहे. तिसरं षटक घेऊन येणार आहे सिद्धेश आपल्या संघासाठी. अतिशय नियोजनबद्ध कामगिरी. आतापर्यंत कुठलाच अतिरिक्त रन सिद्धेशने दिलेला नाही. बॉलर्स नेम प्लीज सिद्धेश. ओके ओके, सिद्धेश खरोले बॉलर्स नेम. आमचे सहकारी समालोचक विजय भाऊ हिरे. वेळ वाया न घालवता लवकरात लवकर पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. आणि संघामध्ये कुठंतरी अलबेल, रायगड संघाची नाराजगी चेहऱ्यावर दिसताना सर्व पंचांनी कुठल्याही संघाला कुठलंही मार्गदर्शन करू नये. पंचांनी आपलं काम करावं. आपल्या कामावर कोणी शंका घेणार नाही याची काळजी घ्यावी. सुंदर असा बॉल, सुंदर, खूप सुंदर, बढिया. आणि सिद्धू एका जुन्या बॉलरला सांगताना तुम्ही शांत बसा, मी माझ्या पद्धतीने टाकतो. आणि दुसरा बॉल साईसाठी, सगळ्यात महागडा प्लेयर, आणि गो, जबरदस्त जबरदस्त, वाव, क्या बात है सिद्धेश भाऊ. आणि या ठिकाणी पन्हाळगड संघाच्या आयकॉनला साजेची अशी कामगिरी केलेली आहे सिद्धेश खरोले यांनी.
आणि सिद्धेश खरोले यांनी या कॅच साठी जी कॅच घेतली त्या कॅच बद्दलच्या कॉमेंटेटरने कौतुक केलंय. त्याच्याबद्दल कॉमेंटेटरला सागर भाऊकडनं 501 रुपयाचं बक्षीस. ओमकार वाघ, सिद्धेश भाऊ खरोले. ओ हो, खूप सुंदर सुंदर असं गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. पंचांवर कोणी दबाव आणू नये. धाव संख्या 20, 3 गडी बाद, 2.3 ओव्हर मध्ये. खूप घाणेरडं असं प्रदर्शन या ठिकाणी रायगड संघाने केलेलं आहे. आणि बॉल खूप आनंदी असा संघ झालेला आहे सिद्धेश खरोले त्यांचा. सागर आहिरे, सिद्धेश खरोले, श्याम आहिरे, समाधान आहिरे, गोकुळ, योगेश चव्हाण फक्त त्यांच्यामध्ये वीक. ओ हो, खूप सुंदर असा 6, बढिया. सव्वीस रन, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. तिसऱ्या मॅचचा शेवटचा बॉल सिद्धेश खरोले घेऊन आला. ओ बढिया. सव्वीस रन एक तासात. सव्वीस रन 3 ओव्हर. खूप सुंदर असं नियोजन करताना पन्हाळगडा संघ. पॅनल्टी लागेल. मॅच 15 मिनिटात संपवायची आहे तुम्हाला. क्षेत्ररक्षण वाले प्रत्येक वेळेला वेळ नका घेऊ. श्याम आहिरे आणि या ठिकाणी अक्षय सावंत यांनी जर या बॉलला षटकार मारला तर रायगड संघाचे कर्णधार साई निकम यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक. अक्षय सावंत, एक षटकार, 201 रुपये तुमचे. ₹200 ऑफर घेऊन आलेला आहे साई निकम. विकेटला 51 रुपये अंकुश देवरेकडून. साईड बदलत बदलत तुमचे 5 मिनिटं गेलेले. शेवटच्या ओव्हरला पॅनल्टी लागेल. पहिला बॉल. ओ व्हाईटला आपण कुठल्याही प्रकारचं बक्षीस ठेवलेलं नव्हतं. नो बॉल. फ्रीट. बघूया फ्रीटचा काय फायदा घेतो अक्षय सावंत. पुन्हा एकदा 201 रुपयाची ऑफर चालू साई निकम यांच्याकडनं. पैसे द्यायला चाले होते साई निकम आता इथं. पहिला बॉल फ्रीट. ओ बढिया. अक्षय भाऊ यांना 201 रुपये साई निकम कडून. आणि आपल्या संघाला एक मोटिवेशन देण्यासाठी एक तिकडनं एक इकडनं कुठल्याही
क्षणी क्रिकेटचा सामना बदलू शकतो याची जाण प्रत्येकालाच आहे. आणि त्या पद्धतीने रायगड संघाने अजूनही कुठं खचून न जाता कमबॅक करावा. दुसरा बॉल. ओ बढिया 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 बढिया. खूप सुंदर असा बॉल. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात अक्षय बीट झालेला आहे. मला वाटतं संघ मालकांनी तिसरा बॉल. ओ हो, हात रोखून मारलेला शॉट आणि थांबून गेला. 1 रन. 3 बॉल. शामू. नागेश करवले म्हणतोय कॅच होऊन गेली असती. पन्हाळागड मधील माझा आवडता खेळाडू योगेश चव्हाण. ड्रीम 11 वर मी त्याला कॅप्टन केलेला आहे. बॅटिंग देता का नाही ते माहित नाही. ओ हो. बढिया बढिया बढिया. हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात 1 रन या ठिकाणी. खूप चतुर अशी बॉलिंग आणि खूप त्याच चतुराईने मारलेला हा बॉल. अक्षय सावंत. अक्षय सावंतने ह्या बॉलला षटकार मारल्यास महेश पाटीलकडनं 101 रुपयाचं बक्षीस. उलट सुलट मारण्याच्या नादात चौकार. 6 ला 101 रुपये. बाउंड्रीला 51 रुपये. महेश पाटील. अक्षय सावंत. निंबोळ्या गावाचे मोठे बागायतदार साहिल निकम यांच्याकडनंही पुढच्या ओव्हरसाठी काहीतरी ऑफर येणार आहे. या ओव्हरसाठी खूप झाले. लवकरच कळेल. अक्षय भाऊ सावंत तुमच्यावर खूप मोठी बोली लागलेली आहे. तुम्हाला तुमच्याकडून संघाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि कॉमेंट्रीमध्ये व्यत्यय आणताना साई निकम कर्णधार. आणि जुन्या खेळाडूंना बॉल दिसत नाहीयेत वाटतं. कोंबडी पकड झालेला प्रकार झाला आता या ठिकाणी समाधान आयरेकडनं. स्कोर 40. 3 विकेट 4 ओव्हर. आणि काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. क्रिकेटच्या सामन्यात काहीही होऊ शकतं. रायगड जिंकू शकतं. पन्हाळा जिंकू शकतं. बॉलरचं नाव गोकुळ. श्यामभाऊंनी आपल्याला स्पेल संपवून आणि ही मॅच जिंकल्यास श्यामभाऊ यांच्याकडून वाढदिवसाची पार्टी देण्यात येणार आहे सगळ्यांना. कोणतं बॉक्स आणणार आहेत माहित नाही. चाळीस. ए परत परत विचारू नका रे. ऑनलाईन बघून घ्या. किरण मोरे. किरण मोरे कर्णधाराचा ऐकत जा. सामना लवकर संपवा. शेवटच्या ओव्हरला पॅनल्टी लागेल. अजून अर्ध्या तास जाऊन डोंगरगावचे माजी सरपंच दयाराम मामा सावंत यांच्याकडनं अक्षय सावंत यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद मामाश्री. तुम्ही इथपर्यंत आले. वेळात वेळ काढून भेट दिली.
अ, फाय- अक्षय सावंत या ओव्हरसाठी ऑफर. निंबोळ्याचे बागायतदार साहिल निकम यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक सिक्स मारल्यास. ओ बढिया बढिया बढिया. 501 रुपये. साहिल निकम उर्फ दादू. साही निकम कडेही पैसे रोख द्यावे, फक्त दुसऱ्यांना सांगू नये. आणि या ठिकाणी कॅच 2 रन. खूप सुंदर असं कॉम्बिनेशन. पहिल्यांदा योगेश चव्हाणकडे बॉल गेला होता, त्यातही तो मिस झाला. तिसरा बॉल. ओ कॅच सोडलेली आहे या ठिकाणी. सागर प्रयत्न देखील केला नाही. अक्षय सावंतच्या वैयक्तिक 31 धावा. 502 500च्या नादात चांगली बॅटिंग. संघाचा स्कोर 53 रन. मला वाटतं संघ मालक मुन्ना निकम यांनी देखील काहीतरी ऑफर जाहीर करावी लवकरच. ओ हो, खूप सुंदरच, सुंदर सुंदर. रन नाही घेतला. ओर उत्साह. 5 ओव्हर 53 रन. खूप सुंदर. गणिताचे शिक्षक आणि एक सिव्हिल इंजिनियर आपले पंच आजचे. आणि योगेश चव्हाणला मान मिळताना त्याच्या संघामध्ये त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप दिसतोय आपल्याला. असं वाटलं नव्हतं, पण तो दिलेल्या मानाला खडा उतरेल का हे पण बघणं गरजेचं आहे. हीच ओव्हर त्यांच्यासाठी फायनलचे दरवाजे बंद करू शकते. योगेश चव्हाणची ओव्हर निर्णायक ठरणार आहे. 53 रन झालेले आहेत 5 ओव्हरमध्ये. योगेश चव्हाण, पन्हाळगडाची पूर्ण कमान तुझ्या हातात. योगेश चव्हाण 11 रुपये विकेट घेतल्यास. फायनलचे दरवाजे उघडतील का बंद होतील योगेश चव्हाणच्या हातात. अक्षय भाऊ सावंत यांच्यावर ऑनलाईन बोली लागलेली आहे. आत्ताच मला कॉल आलेला होता. अक्षय सावंत यांनी 6 मारल्यास बाळा हिरे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे त्यांना. खूप सुंदर अशी बॅटिंग आणि ऑनलाईन बेटिंग होताना अक्षय भाऊवर डोंगरगावचे उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व बाळा हिरे यांनी त्यांच्यावर बोली लावलेली आहे. ओ 2 रन 2 रन.
काही अडचण नाही विक्की भाऊ. काहीच अडचण नाही विक्की भाऊ, तुमची अपील मान्य आहे आम्हाला. सिद्धेश करोले योगेश्वर चिडताना. यो सिद्धेश तुझं पटतंय आम्हाला, हा असाच आहे. आणि नागेश म्हणतोय घाई नको करू. सिद्धेश म्हणतो थांब. योगेश म्हणतो मी टाकतो. ओ हो बढिया बढिया बढिया. योगेशला ते म्हणतात ना, मान दिल्यावर मान घेता येतो, त्या पद्धतीने योगेशने खूप सुंदर असे 2 बॉल टाकलेले आहेत. आणि अक्षय भाऊ सावंत, बाळा हिरे यांचे 201 रुपये वाचवताना. ओ हो. खूप सुंदर खूप सुंदर. गोकुळ गोकुळ क्या पकड रहा भाई, तू क्या पकड रहा. ओ रन आउट रन आउट रन आउट. शेवटचे 3 बॉल. योगेश चव्हाण काय करू शकतो आपल्या संघासाठी. ओ हो शॉट सुंदर सुंदर. सिद्धेशने आपले पूर्ण दिलेले. श्याम आहिरे बॉल लागायच्या आधीच आउटशी आउटशी. बढिया. अपील आवडली श्यामभाऊ तुमची. हॅपी बर्थडे. जबरदस्त. वाढदिवसाच्या शुभेच्छा. सायंकाळी गौतमी पाटीलचा नृत्यांगनाचा कार्यक्रम श्यामभाऊ यांनी ठेवलेला आहे. स्वराज्य चषकामध्ये महाराष्ट्राचे लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचं सायंकाळी नृत्याचा कार्यक्रम श्यामभाऊंनी ठेवलेला आहे. ओ हो. अरे जरे बापू बापू क्या किया बापू तूने. और बढ़िया बापू, बहुत बढ़िया बापू. चौका. अभी हमें पता चला प्रहार संघ ने बापू को क्यों नकारा था. बापू की तबीयत अभी साथ नहीं देती हुई. आणि या ठिकाणी दोघं 90-90 एकमेकांना बोलताना. ओ हो. कॅच सोडून देतील हे मला माहिती होतं. हे असंच होणार आहे. आणि खूप सुंदर असे 3 रन 3 रन 3 रन. 66 रन 67 जिंकायला लागणार आहेत पन्हाळागडाला. योगेशने प्रयत्न चांगला केला तरी देखील पन्हाळागडासाठी हे शेवटचं षटक महागात पडू शकतं. पन्हाळा संघामध्ये सिद्धेश करोले आणि समाधान आयरे यांच्यात थोडे भांडण होत असताना चंगराचंगरी. कारण आज सिद्धूने उत्तमरित्या बॉलिंग केली, त्याचं ऐकून घ्या सगळेजण. खरी गोष्ट आहे.
आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. बॅट्समन पन्हाळागड, पन्हाळागड बॅट्समन पाठवा. पन्हाळागड बॅट्समन पाठवा. कॉमेंट्री बॉक्स पर्यंत कोणत्याही संघाने गडबड करून बोलू नये, विनंती राहील सगळ्यांना. बॅट्समन लवकरात लवकर क्रीज वरती जायचंय. बॅट्समन पाठवा लवकर. बॅट्समन लवकर पाठवायचे. सागर भाऊ सागर आहे. हॅलो 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 पन्हाळागड संघ कृपया बॅट्समन पाठवा. पन्हाळागड संघ कृपया बॅट्समन पाठवा. आणि बाकीच्यांनी गर्दी करू नका, कृपया मागे बसा. पन्हाळगड संघासाठी 67चं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. बघूया पन्हाळगड संघ आपलं टार्गेट अचीव करतो का नाही. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी बसू नये. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू बसले असतील पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. दोघं पंचांनी सुद्धा आपली जागा बदललेली आहे. आणि फोटो सेशन चालू असताना या ठिकाणी अंपायर्स सामन्याला सुरुवात करा. सदुसष्ट रनांचं टार्गेट चेस करताना पन्हाळगड संघ उतरलेला आहे मैदानावरती. पन्हाळगड संघाचे स्ट्राईकचे फलंदाज किरण मोरे. ताईच्या बॉलचा सामना, पहिलाच चेंडू आणि पटकन आणि कॅच ड्रॉप झालेला आहे या ठिकाणी. निराशाजनक कामगिरी. वैतागलेल्या अवस्थेमध्ये कॅच सोडलेला आहे. सागर भाऊंना विनंती राहील कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून त्यांनी थोडस पलायन करावं. आणि पन्हाळगड संघाचे किल्लेदार सिद्धेश भाऊ खरोले ताईच्या या चेंडूचा सामना करताना पहिल्यांदाच बघूयात. सिद्धेश इन्फॉर्म बॅट्समॅन अतिशय सुंदर असं डिफेन्स केलेला आहे, बॉलला सन्मान दिलेला आहे.
निर्धाव चेंडू. साईचा हा पुढचा चेंडू सिद्धेश साठी. ओ, सिद्धेश सारख्या फलंदाजाला बीट करणं हे अतिशय सोपं काम नाहीये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलेली आहे साईने. आणि काहीसा व्यत्यय, थोडीशी हडबडाहट. जिंकलेल्या संघाला गौरव देवरे यांच्याकडून 3-3 किलोचे 2 बॉयलर पक्षी देण्यात येतील. अरे सुंदर असा शॉट लॉंग ऑनला सिद्धेशचा, परंतु सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. फायनलच्या आशा पल्लवीत ठेवताना पन्हाळगड संघ. सिद्धेश करवले. ओ, सिद्धेशला जणू आज बॉलच दिसत नाही. सिद्धेशच्या समोर विकी मोठमोठ्याने अपील करताना, परंतु अपीलला यश आलेलं आहे आणि सिद्धेश हा अतिशय नाराज होऊन बाहेर येत आहे. अतिशय नाराजीचा सूर सिद्धेश मध्ये जातानाच दिसत होता, परंतु काय झालं होतं कुणास ठाऊक. नाराज केलेला आहे संघाला. सुंदर अशी गोलंदाजी साईची. आणि भुरा नाही नाही म्हणता भुराचं पदार्पण स्टेडियम मध्ये. आणि आयकॉन पवेलियन मध्ये वापस. सिद्धूची चुकी नव्हती, बॉलची चुकी होती ती. अंकुश देवरे तोंडावर सगळ्यांना कौतुक करताना पण माघारी. सिद्धेश करवले नाराज दिसतोय, पण सिद्धेश भाऊ तू उत्कृष्ट असा खेळ खेळला. आता बॉलची चुकी म्हटल्यावर आपण तिथं काही करू शकत नाही. आणि सागर भाऊ माझ्याकडे तिरपा बघतोय. आणि रायगड संघाला जिंकायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर सागर भाऊ आयर यांना बॅटिंग साठी बोलवा. ओ बढिया, 1 नंबर कमबॅक. साही निकम. फायनलचे दरवाजे. योगेश भाऊ चव्हाणला आत्मविश्वास नाहीये स्वतःवर, तरीही सगळ्यांच्या बळजबरीने योगेश भाऊ चव्हाण नागेश करवले खूप मारण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीने आउट झालेला आहे. आणि यानंतरचा जो बॅट्समन आहे योगेश चव्हाण, कृपया आपल्या बॅटिंगचं चर्चा बाजूला जाऊन करावे. 5 रन 2 विकेट. 1 ओव्हर 5 रन 2 विकेट. बघ ना हवेचा रुख बदलतो का. या ठिकाणी समाधान आयरे मार्गदर्शन करताना. समाधान आयरेच्या जोर थोडा कमी पडल्यामुळे कॅच सुटली होती त्याची, पण तरीही तो आता जोर लावताना बाहेरून
समाधान आहे रे. मुन्ना दादा बॉलिंग साठी आलेले आहेत. ओ संघ मालकाला पद्धतशीर रडारवर घेताना सन्मान दिलेला आहे. लिजेंड मुन्ना दादा पहिल्याच बॉलला खूप छान असं स्वागत केलेलं आहे. माहिती उत्कृष्ट असं फलंदाजी. नॉन स्ट्राईकला योगेश चव्हाण विचार करत असेल मी नॉन स्ट्राईकलाच राहिलो तर बरं होईल. दुसरा बॉल किरण मोरेसाठी. खूप सुंदर असा बॉल. तिसरा बॉल. ओ हो सुंदर भाऊ. चौकार. सिद्धेश आपल्या संघातील खेळाडूकडून अपेक्षा व्यक्त करताना मुन्ना दादा चौथा बॉल घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. खूप उत्कृष्ट अशी बॅटिंग किरणकडनं. चार बॉल. चार बॉल. आणि आज समजलं असेल पन्हाळागड संघाला की योगेश चव्हाण आणि योगेश आयरे मध्ये काय फरक होता. तो आडनावात घोळ झाला आणि संघाचा घोळ करून बसला सिद्धेश करोले. ना बॅटीला बॉल लागला. खेळायला जात असताना जी स्वतःमध्ये आत्मविश्वास नव्हता आणि त्याच आत्मविश्वासाने माघारी येताना योगेश चव्हाण. टाळ्या वाजून स्वागत करा त्यांचं. सतरा रन. पंच. पंच पंच
एका रन साठी सुद्धा उत्कृष्ट असा षटकार खेचणारे रणादेव पाड्याचे बॉलर तत्कालीन महारुख शाकाल. आणि या ठिकाणी पहिला बॉल. व्हाट अ स्पिन बॉल. बहुत बढ़िया. नहीं रे वो. वाइट बॉल. शाका शाका शाका. वाईट 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 बॉल. एक बॉल सुंदर पडल्यानंतर जी कौतुकाची थाप पडली आणि त्या कौतुकात भारावून जाऊन पुढचे 2 बॉल वाईट टाकलेले आहेत शाकालबाईने. बॉल दुसरा देना पडे. बॉल बॉल बॉल. खूप प्रयत्न केले रे सागरने तुझ्यासाठी बुरा. तीसरा बॉल. 3 बॉल. किरण कृपया खेळाडूंनी कुठलेही डिस्कस करू नये. चार बॉल आणि या ठिकाणी खूप सुंदर अशी बॉलिंग. 6. सिद्धेश भाऊ आम्ही तुमच्या सूचनेचा आदर करतो. पंच लक्ष द्या. पंच लक्ष द्या. भावना समजून घ्या. सेमीफायनलचा सामना आहे. सामना खेळाडूंपेक्षा तुमच्यावर जास्त आहे.
31 रन झालेले आहेत या ठिकाणी. धूम्रपान निषेध. रायगड संघ पॅनल्टी लागेल बर का. कॅचच्या प्रयत्नात चौकार गेला असता. स्वराज्य चषकातील पहिला सेमीफायनल. 2 बॉल. सिक्स. 39 रन. अपील जोरदार.
और बारा बॉल 28 रन लागताय पन्हाळगडासाठी. अटीतटीचा सामना. जिंकण्यासाठी 28 तेच करा तुम्ही, टाय नका करू. आणि आमचे सहकारी अंकुश देवरे कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडे पुढच्या 2 ओव्हरचं मी पन्हाळगडाला जिंकण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी त्यांच्याकडे मी देतो आणि त्यांनी बोलावं. अतिशय रोमांचक असा हा सामना. पन्हाळगड संघाची धावसंख्या आहे 39. 3 गडी बाद. ताईचा हा चेंडू अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे आणि 6 रनांसाठी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अतिशय गगनचुंबी सिक्सर या ठिकाणी. सुंदर असं प्रदर्शन. बुरा बागुलला बॅटिंग साठी पाठवताना बाकी खेळाडू नाही म्हणत होते, परंतु वचनपूर्ती करताना या ठिकाणी बुराने जर एक छक्का मारला या ओव्हरीत तर योगेश चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक क्रीज वरती आणून देण्यात येईल. एक धाव घेण्यात सफल. आणि या ओव्हर मध्ये जर अजून एक सिक्सर मारला तर किरण मोरे यांना 501 रुपयाचं बक्षीस क्रीज वरती आणून देण्यात येईल डायरेक्ट योगेश चव्हाण यांच्याकडून. बक्षीस देणाऱ्यांनी पैसे सुट्टेच द्यावे. 2000चे सुट्टे इथं मिळणार नाहीत. फोन पे सुद्धा चालेल. कॉमेंटेटरच्या स्कॅनरला फोन पे करावे. साईचा पुढचा चेंडू किरणसाठी. फील्डिंग में बदलाव. माहरूफ को बाहर निकालते हुए माहरूफ शाकाल. वाव. साईचा हा पुढचा चेंडू. अतिशय नियोजनबद्ध असं नियोजन. आणि किरणसाठी हा चेंडू निर्धाव ठरलेला हा चेंडू. सुंदर असं बीट केलेला आहे किरणला. 3 चेंडू झालेले आहेत 5व्या षटकातले. अजूनही 9 चेंडूंवरती 21 धावांची आवश्यकता पन्हाळगडाला. साईचा पुढचा चेंडू किरणसाठी. किरणने सुंदर असा शॉट मारण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. संघाची धावसंख्या पाहता प्रत्येक बॉलवरती शॉट मारावा लागेल असं काहीशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि बुराने जर 6 मारला उर्वरित 2 चेंडूंमध्ये तर बुराला 501 रुपयाचं रोख स्वरूपात पारितोषिक संघ मालकांकडून या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. बुरा सुद्धा तयारीमध्ये. 500ची करकरीत नोटेवर डोळा. साईचा हा पुढचा चेंडू. सामना करतोय तो बुरा, परंतु निर्धाव चेंडू. कृपया कोणीही आक्षेप घेऊ नये.
त्याच्यासाठी YouTube लाईव्ह ठेवलेला आहे आपण. ज्याला आक्षेप असेल साईचा हा पुढचा चेंडू, परंतु रेषेच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या पोहोचते आहे 48 वरती. 3 गडी बाद. सिद्धेश सुद्धा बाहेरून चेअरअप करताना आणि सुंदर असा चेंडू आणि तितकीच सुंदर गोलंदाजी फलंदाजी सुद्धा, परंतु सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही आपल्याला बघावं लागेल. आणि 4 रन 4 धावा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. सुंदर सुंदर बॅटिंग. स्कोर झालेला आहे 52 रन. 3 गडी बाद. 5 ओव्हर पूर्ण. सहा चेंडूत 15 धावांची आवश्यकता. स्कोर बोर्ड 52 रन्स. पन्हाळगड requires 15 runs in 6 balls. दोघही पंच अतिशय तालमीतले. उन्हाच्या झळा खाताना. एक डोंगरगावचा तर दुसरा महालपाटण्याचा. हरिभाऊ सावंत शाकंभरी किराणा स्टोअरचे प्रोप्रायटर या ठिकाणी आज पंचांची कामगिरी करताना. आता त्यांचा रोज बुडालेला आहे. घरून त्यांना खूप शिव्या देण्यात येत आहेत, परंतु क्रिकेट प्रेम त्यांना आज आडवा आलेला आहे. लवकरात लवकर सामना सुरू करा पंच. शेवटच्या षटकाचा हा रोमहर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तितकीच. तर सर्व प्रेक्षक या ठिकाणी आपले काम धंदे सोडून क्रिकेट रसिक बनून या ठिकाणी क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. पंच लवकर सामना सुरू करा. आणि बॉलिंग में परिवर्तन. आबा वाघ. सुंदर गोलंदाज अनुभव. बॉलर बॉलरला या ठिकाणी चेक करून घेतलेला आहे बॅट्समनने. किरण मोरेने जर 6 मारला तर पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक क्रीजवरती आणून देण्यात येईल संघ मालक सागर आयरे यांच्याकडून. अखेरचा षटक. पहिला चेंडू घेऊन येतोय आबा किरणसाठी. वाव. आणि 501 रुपयाचं रोख पारितोषिक. मला तर वाटतं सागर भाऊ यांनी क्रीजवरती जाऊन 501 रुपये रोख स्वरूपात द्यावं. आणि आयोजकांकडून विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स कडे जमा करा 501 रुपये. आणि दुसरा चेंडू मात्र वाईड फेकलेला आहे आवाने. मनोधैर्य खचलेला आहे आवाचं. आणि वन बाउंड सुद्धा. हरी सावंत आखूड बांध्याचे पंच.
आणि फिरून मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण करतील की नाही, आणि माझ्या मते न मारता 4 रन गेलेले आहेत, परंतु एकच. त्यांना असा कॉन्फिडन्स होता की 4 धावा जातील, परंतु बघूयात पंच काय निर्णय देतात. पंचांचा निर्णय बघूयात आपण. एकच रन कदाचित. 4 चेंडूत 7 धावांची आवश्यकता. रोमहर्षक सामना या ठिकाणी. अजूनही 4 धावा शिल्लक, 4 बॉल शिल्लक आणि 7 धावा करायच्या आहेत. चार चेंडू 7 धावा. बॅट्समन वरती प्रेशर, बॉलर वरती प्रेशर, आणि सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निष्फळ ठरलेला आहे. तरी एक धाव या ठिकाणी बॅट्समनने पूर्ण केलेली आहे. 3 चेंडूत 6 धावा. अतिशय अटीतटीचा हा चुरशीचा सामना रायगड आणि पन्हाळगड संघाचा. संपूर्ण खेळाडू उभे राहून खेळाचा आनंद घेत आहेत, चेअरअप करतायत आपल्या संघाला. आता जर समजा बॅट्समनने 6 मारला तर संघ मालक सागर आहेर यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे बॅट्समनला. 1100 आणि 500, 1502 रुपये रोख स्वरूपात. ओ, बीट झालेला आहे, परंतु व्हाईट या ठिकाणी. निराशाजनक कामगिरी आबा वाघ यांची. पुन्हा एकदा चान्स, आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका. माझ्या मते एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण अपेक्षा होती. धाव संख्या पोहोचलेली आहे 63 रन वरती. पन्हाळगड रिक्वायर्ड 4 रन्स इन 2 बॉल्स. 4 रन, चौकार जर मारला तर 1100 रुपये. बॅट्समन 6 किंवा चौकार. 6 मारला तर 2100, चौकार मारला तर 1100 रोख स्वरूपात कॉमेंटेटर कडे जमा असतील. आवाचा हा पुढचा चेंडू, आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू फेकलेला आहे आवाने. निराशाजनक, निराशा हाती लागलेली आहे. काय करणार, कालचे खांदे अजूनही दुखत असतील, मला जाणीव आहे. आता फक्त 2 चेंडू आणि 3 धावा. अरे सुंदर असं, सुंदर फटकेबाजी. 2100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी बॅट्समनने जिंकलेलं आहे, आणि गगनात मावेन असा हा आनंद पन्हाळगडाचा. फायनल मध्ये प्रवेश. सुंदर प्रदर्शन बॅट्समनचं. बुरा बागुल 30 धावांवरती नाबाद राहिलेला खेळाडू, आणि किरण मोरे सुद्धा 30 धावांवरती नाबाद राहिलेला खेळाडू. जबरदस्त बॅटिंग का मुजाहिरा यहाँ पे बाजार समितीच्या या प्रांगणामध्ये नुकताच पार पडलेला हा उपांत्य फेरीतला उपांत्य सामना पन्हाळगड वर्सेस रायगड, आणि रायगडला फायनलच्या बाहेरचा रस्ता दाखवताना पन्हाळगड संघ अतिशय हर्षभरित वातावरणात मैदानातून परत येताना, आणि पन्हाळगड संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून बाहेर, आणि रायगड संघ जो आहे हा बिगर भाड्याचा इथून परतलेला आहे. ॲपे रिक्षा सुद्धा येऊ शकते नाही त्यांना घ्यायला. हरी सावंत यांनी चेंडू जमा करावा, अन्यथा खिशात घालून जाऊ नये. काल